निरंजन नावखरे. धन्यवाद सभापती महोदय. मला आपण बजेट संदर्भात आपले माझं नाव आहे भाऊ, तिसरं नाव माझंच आहे. अच्छा बोला बोला. धन्यवाद सभापती महोदय. मला आपण बजेटच्या संदर्भात बोलायला संधी दिली. लोकहितासाठी आणि लोकमतानी लोककल्याणकारी बजेटची मांडणी माननीय फडणवीस साहेबांनी ही केलेली आहे आणि त्याच्यामुळे या अमृत काळामध्ये पंचामृताचं सूत्र घेऊन हे बजेट खऱ्या अर्थाने मांडलेलं आहे. जनभागीदारीने मांडलेले हे पहिलं बजेट राज्य शासनाकडनं होत आहे आणि यावरून या शासनाचं धोरण हे लोकाभिमुख आहे हे आपल्याला निश्चितपणे लक्षात येतं. सभापती महोदय, शाश्वत शेती समृद्ध शेतकरी हे धोरण घेऊन 29,163 कोटी रुपयाची तरतूद राज्य शासनाने केलेली आहे आणि गेल्या 2 वर्षात मातोश्री आणि वर्षा पलीकडे तत्कालीन मुख्यमंत्री कधी गेलेच नाहीत. बांधावर जाण्याची वार्ता करणारे कधी मंत्रालयाला पण गेले नाहीत. शेतकऱ्यांचा विषय मांडणं तर लांबची गोष्ट राहिली. या उलट शिंदे फडणवीस सरकारने केवळ 1 रुपयामध्ये पीक विमा देण्याची घोषणा केली. नमो शेतकरी सन्मान योजनेच्या माध्यमातून 12,000 रुपये प्रतिवर्ष देणार, म्हणजेच केंद्राचा 6,000 आणि राज्य शासनाचा 6,000 असा हा वाटा याच्यामध्ये आहे. सभापती महोदय, कोकणाने ज्यांना भरभरून दिले त्यांनी कोकणाच्या पदरी नेहमीच निराशा दिली. त्या उलट या युती सरकारने फडणवीस साहेबांच्या नेतृत्वामध्ये जो बजेट मांडलेला आहे त्याच्यामध्ये काजू बोंडा प्रोसेसिंग व काजू फळ विकास योजनेसाठी काजू बोर्डाची आणि त्याला 200 कोटी रुपयांची भांडवल ही उपलब्ध करून दिली. गोपीनाथजी मुंडे शेतकरी सुरक्षा अनुदान योजनेच्या माध्यमातून अपघातग्रस्त शेतकरी व त्यांच्या कुटुंबांना 2 लाख रुपयांपर्यंत लाभ उपलब्ध करून देण्याचा मानस या शासनाचा आहे आणि त्या संदर्भातली घोषणाही केली. कोकणासाठी विशेष करून मासेमारी करणाऱ्या कुटुंबांसाठी 50 कोटींचा विमा आणि डिझेल अनुदान याचा दिलासा शिंदे फडणवीस सरकारने दिलेला आहे. त्याचबरोबर जो द्वितीय अमृत आहे सभापती महोदय, त्यासाठी 43,036 कोटी रुपये याची तरतूद राज्य शासनाने केले आणि त्यामध्ये महिला आहेत, आदिवासी आहेत, मागासवर्ग आहे, ओबीसी सह सर्व घटकांचा समावेश करून विकास करण्याचं धोरण या राज्याचं आहे. मागच्या शासनाने तर निर्भय कायद्यात आणण्यासाठीही प्रवीण भाऊ, मागच्या शासनाने निर्भय कायदा आणण्यासाठी पण वेळकाढूपणा केला आणि यासाठी सातत्याने सभागृहामध्ये आपण सगळेच भांडत होतो. एक मंत्री बदलले, दुसरे मंत्री आले, तरीही कायदा काही येईना आणि या शासनाने लेक लाडकी योजनेच्या माध्यमातून जन्मानंतर 5,000 रुपये, पहिलीत 4,000 रुपये, 6वीत 6,000 रुपये, 11वीत गेल्यानंतर 8,000 रुपये आणि 18 वर्षांच्या झाल्यावर 75,000 रुपये हे शासन देणार आहे याची घोषणा केलेली आहे. माता सुरक्षित घर सुरक्षित अभियान अंतर्गत 4 कोटी महिला व मुलींची आरोग्य तपासणी व औषध उपचार करण्याचं मानस या राज्य शासनाचं आहे. सभापती महोदय, 50 वर्किंग वुमन हॉस्टेल, आशा स्वयंसेविकांचं मानधन हे 5,000 रुपये, गट प्रवर्तकांचं मानधन हे 6,200 रुपये, अंगणवाडी सेविकांचं मानधन 10,000 रुपये, मिनी अंगणवाडी सेविकांचं मानधन 7,200 रुपये, अंगणवाडी मदतनीसांचं मानधन हे 5,500 रुपये आणि या पदांची जवळपास 20,000 पदभरती शासन हाती घेणार आहे. मोदी आवास घरकुल योजनेच्या माध्यमातून 10 लाख घरं हे शासन उपलब्ध करून देणार आहे, जे मागच्या शासनाने 2 वर्षामध्ये जाणून बुजून डिले करण्याचं काम हे केलं होतं. असंघटित कामगारांसाठी, त्याचबरोबर जे कारागीर आहेत, टॅक्सी आणि रिक्षा चालक आहेत, यांच्यासाठी कल्याणकारी महामंडळ स्थापन करून त्यांना न्याय देण्याचं काम या शासनाने हाती घेतलेलं आहे. माझी फक्त एक विनंती आहे की जे वृत्तपत्र विक्रेते आहेत आणि त्याचबरोबर जे दुधाच्या पिशव्या घरोघरी टाकतात यांनाही या योजनेमध्ये, या कल्याणकारी महामंडळाच्या याच्यामध्ये त्यांना कुठलं तरी स्थान भेटावं. कारण आपण बघितलं की कोविड असेल किंवा कुठलीही इमर्जन्सी आली तरी ही व्यवस्था जी आहे ही काम करते
आणि ही लोकांपर्यंत घरपोच या सुविधा पोहोचवण्याचं काम करते। त्याचबरोबर सभापती महोदय, दिव्यांग कल्याण विभाग मंत्रालय स्थापन करण्याचं शासनाने घोषणा केलेली आहे आणि त्याच्यामुळे अंत्योदयाचा विचार हा शासन करतं हे स्पष्टपणे या घोषणेमधून दिसून येतं। जुनी पेन्शनवर राजकारण करणारे शिक्षण सेवकांच्या मानधनावर बोलत नाही हे आश्चर्य आहे। सरासरी 10,000ची वाढ राज्य शासनाने याच्यामध्ये केले। पहिले जे 6,000 होतं ते 16,000, 8,000 चे 18,000, 9,000 चे 20,000 ही घोषणा राज्य शासनाने केली आहे। जुनी पेन्शन संदर्भात अजितदादांनी जी समिती नेमली होती त्यांनी त्यावेळेस काय अहवाल ठेवला होता या संदर्भातलंही वक्तव्य समोरचे लोक करायला विसरतात। या उलट फडणवीस साहेबांनी मागच्याच आठवड्यात सभागृहामध्ये अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की सरकार सकारात्मक आहे, सरकार सर्व अंगाने या विषयासंदर्भात विचार करायला तयार आहे। त्यांच्याकडनं काही सूचना असतील त्या निश्चितपणे स्वागतार्ह आहेत। त्याचबरोबर ज्या ज्या संघटना या संदर्भातलं आंदोलन करायला मागतायत किंवा करत आहेत त्यांच्याही सूचना या निश्चितपणे स्वागतार्ह आहेत। फडणवीस साहेबांनी या सभागृहात अतिशय स्पष्टपणे सांगितलंय की शासनालाच कळतं अशातला काही भाग नाही आणि त्याच्यामुळे कुठलाही इगो न ठेवता ज्या ज्या लोकांना आपल्या सूचना द्यायच्या आहेत, कदाचित कुठली तरी चांगली योजना अजून राज्य शासनाकडे पुढे येऊ शकते जी बाकीच्या राज्यांना एक दिशा देऊ शकते, याचीही तयारी राज्य शासनाने दाखवलेली आहे। पण सभापती महोदय, झोपलेल्याला जागा करता येतं पण झोपलेल्याचं सोंग केलेल्याला जागा करणं कठीण असतं। मागच्या वेळेस मराठा आरक्षणावर ज्यांनी रान पेटवले किंवा पेटवायचा प्रयत्न केला तेच आता जुनी पेन्शन या विषयाच्या खांद्यावर बंदूक ठेवून पुन्हा एकदा खेळ खेळू बघतायत। पण फडणवीस साहेबांनी मागच्या वेळेस पण त्यांना पुरून उरले होते, आताही पुरे पडतील असा विश्वास मला आहे। समाजाला न्याय देण्याची भूमिका मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांची आहे आणि त्यांच्या भावना स्वच्छ आहेत, म्हणूनच विरोधकांच्या राजकारणाला ते निश्चितपणे पुरे पडतील। इंदू मिलमध्ये होणाऱ्या महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकाचे काम काही ना काहीतरी कारण देऊन लांबणीवर मागच्या सरकारने टाकले हे आपण वारंवार बघितले। ते पाप त्यांनी केले, पण या शासनाने आणखीन 741 कोटी रुपये देऊन हे काम फास्ट ट्रॅकवर टाकण्याचं काम केले। विकासाबरोबर अध्यात्माची जोड या बजेटमध्ये केलेले आहे आणि म्हणून महाराष्ट्राचे वैभव असलेल्या धार्मिक क्षेत्रांचा विकास या शासनाने हाती घेतलेला आहे। विद्यार्थ्यांच्यासाठी पण या शासनाने नियोजन केलेलं आहे। विद्यार्थ्यांना मिळणाऱ्या शिष्यवृत्तीमध्ये भरघोस अशी वाढ या शासनाने केलेली आहे। 5वी ते 7वी पर्यंत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना 5,000, 8वी ते 10वीच्या विद्यार्थ्यांना 7,500 अशी वाढ या शासनाने केलेली आहे। सभापती महोदय, समृद्धी महामार्गाचं आपण बघितलं की शासनाने अतिशय सक्सेसफुल पद्धतीने डिलिव्हरी केली आणि नंतर फडणवीस साहेबांनी हे दाखवून दिलं की अशा महत्त्वाकांक्षी प्रकल्प हाती घेऊन अनेक अडथळे दूर करून राज्याला विकासाच्या दिशेने न्यायचं जर असेल तर त्या संदर्भातला जर निर्धार मनात असेल तर सर्व काम शक्य आहे। तेव्हा याच जोडीने म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब याच जोडीने समृद्धी कॉरिडॉरचे काम हे यशस्वीरित्या करून दाखवले आणि आता हीच जोडी म्हणजे शिंदे साहेब आणि फडणवीस साहेब यांची जोडी या राज्याला समृद्धीकडे नेईल असा विश्वास मला आहे। सभापती महोदय, कॅपिटल आउटलेवर या शासनाने खर्च वाढवलेला आहे हे आपल्याला बजेटमधनं दिसते आणि हे खरं आहे, पण या खर्चाच्या माध्यमाने आपण राज्यासाठी ॲसेट्स क्रिएट करतोय, राज्यासाठी ते व्हॅल्यू ॲडिशनचं काम करतात। हे सगळे करताना या बजेटची सुंदरता यात आहे की फिस्कल डेफिसिटला नियंत्रणामध्ये ठेवून हा सगळा विकास खर्च आखला गेलेला आहे आणि हे काम फडणवीस साहेबच करू शकतात ज्यांना गणितातला सायन्स कळतं आणि ही गोष्ट सर्व विरोधकांनाही मान्य आहे। विशेष म्हणजे या सगळ्यामुळे आपण बँक आणि बँकेमधला जो विश्वासार्हता आहे, कारण सातत्याने आपण बघितलं की समृद्धी कॉरिडॉरला ज्यावेळेस फंडिंगची गरज होती त्यावेळेस वर्ल्ड बँककडनं हा फंड उभा केला गेला, पण आज फक्त प्रोजेक्ट फंडिंगलाच नाही तर ॲक्विजिशनला पण बँक फंडिंग द्यायला तयार आहेत आणि हे फक्त आपण केलेल्या विकासाच्या माध्यमानेच ही दिशा आपल्याला भेटू शकली। मेट्रो प्रकल्पांना गती देणे, रेल्वे प्रकल्प व बस स्थानकांचे आधुनिकीकरण करणे, विमानतळांचे विकास हे शासन करणार आहे। वेगवेगळ्या कर सवलतीचे शासनाने ज्या दिलेल्या आहेत त्याच्यामध्ये महिलांना मंथली इन्कम मध्ये 25,000 पर्यंतचं ज्यांचं उत्पन्न आहे त्यांना व्यवसाय करमुक्त केलेला आहे।
असंख्य दिव्यांगांची व्यवसाय करातून सुटका दिलेली आहे, व्यापाऱ्यांना ॲम्नेस्टी योजना दिलेली आहे आणि शासनांचे एकंदरीत खर्च जरी वाढला असला तरी जरी वेगवेगळ्या कर सवलती, ॲम्नेस्टी व गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन, कारण वेगवेगळ्या योजनांमध्ये जसं मगाशी वेगवेगळे सदस्य आपले बोलले की केंद्र शासनाचा 6,000चा वाटा आहे, राज्य शासनाचा 6,000चा वाटा आहे. आपण प्रत्येक ठिकाणी प्रत्येक योजनेमध्ये आता तरतूद वाढवलेली आहे. ही सगळी गव्हर्नमेंट कॉन्ट्रीब्युशन आपण वाढवलेली असतानाही गव्हर्नमेंटचे रिसिप्ट हे मात्र कमी झालेले नाही. आपण हे सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे की 2022-23चे बजेटेड रिसीट्स हे 4,05,806 होते, म्हणजे हे कोट्यांमध्ये मी फिगर म्हणतोय. 2022-23 मध्ये रिवाइज रिसीट्स हे 4,33,304 होते आणि आत्ताचं 2023-24 मध्ये बजेटेड रिसीट्स हे 4,51,949 आहे, म्हणजे 4.3% या रिवाइजच्या तुलनेमध्ये निश्चितपणे वाढ झालेली आहे. आणि हे अतिशय योग्य पद्धतीमध्ये प्रत्येक गोष्टीचं कॅल्क्युलेशन करून राज्याला विकासाची दिशा देण्याचं काम हे डोळ्यासमोर ठेवून या माननीय फडणवीस साहेबांनी हे बजेट मांडताना केलेलं आहे. विकासाची दिशा देणारं हे खऱ्या अर्थाने अर्थसंकल्प आहे. या सभागृहामध्ये दादा बरेच जण म्हणतात की गद्दारीबद्दल बोलणारे बरेचसे आहेत, त्यांच्यासाठी फक्त एक 4 ओळी म्हणतो. अध्यक्ष महोदय, हम पर कीचड़ उछालने वालों अपने गिरेबान में झांको जरा, हम पर कीचड़ उछालने वालों अपने गिरेबान में झांको जरा, गंदगी साफ दिखाई देगी. अपनी अंतरात्मा को टटोलो जरा, अपनी अंतरात्मा को टटोलो जरा, हैसियत और सच्चाई साफ दिखाई देगी. आणि खरं तर गद्दारी केली कोणी हे मगाशी प्रवीण भाऊ आपण आपल्या वक्तव्यामध्ये सांगितलं की लोकांसमोर विधानसभेला लोकसभेला मतं मागताना एकत्र गेले, त्याच्यानंतर लोकमत भेटल्यानंतर त्या लोकमताचा अपमान करून फक्त स्वतःच्या स्वार्थासाठी बाळासाहेबांना ज्यांनी जेलमध्ये टाकलं त्यांच्याबरोबर मांडीला मांडी लावून सत्तेत बसले. त्याच्यावरनं एक जुनं गाणं दादा मला आठवतं की त्याच्यानंतर त्यांनी फडणवीस साहेबांना भारतीय जनता पार्टीला जरी सत्तेपासून दूर केलं असेल तरी याच्यावरती एक गाणं आठवतं की फडणवीस साहेब त्यावेळेस मुख्यमंत्री पदाची खुर्ची सोडताना कदाचित हे म्हटले असतील की तेरी दुनिया से दूर होके चले मजबूर हमें याद रखना. आणि त्यावेळेस ती खुर्ची त्यांना बघून म्हणत होती, जाओ जाओ कहीं भी सनम तुम्हें इतनी कसम हमें याद रखना. आणि त्यामुळेच सत्तांतर झालं. बाळासाहेबांच्या विचारांचा वारसा घेऊन चालणाऱ्यांनीच बरोबर आले आणि आज पुन्हा एकदा हिंदुत्ववादी सरकार हे राज्याला विकास देण्याचं काम हे करते. आणि त्यासाठी मी माननीय फडणवीस साहेबांचा आभारी आहे की त्यांनी अतिशय सुंदर आणि राज्याला दिशा देत असताना देशाला एक खऱ्या अर्थाने उदाहरण या माध्यमाने दिलेलं आहे. गोपीचंद पडळकर.